नमस्कार मित्रांनो, मी घनश्याम पाटील। आज 19 मार्च आजचा दिवस खरं तर काळा दिवस म्हणून साजरा करायला हवा। त्याचं कारण असं आहे, महाराष्ट्रातल्या बहुतेक लोकांना त्याविषयी जरी माहिती नसली तरी काही गोष्टी आपल्या अपरोक्ष भयंकर घडत असतात, त्याची जाणीव ठेवणं मात्र आपलं कर्तव्य असतं। 19 मार्च 1986 या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यातल्या चिलगव्हाण या गावातल्या एका शेतकऱ्यांनी सहकुटुंब आत्महत्या केली। साहेबराव करपे असं त्यांचं नाव होतं आणि त्याला संदर्भ असा होता की त्यांची 40 एकर जमीन, 11 वर्ष ते गावचे सरपंच होते, संगीत विशारद, रोज भजन म्हणणारा माळकरी माणूस। मात्र कर्ज वाढलं, त्यांचा त्या 40 एकर पैकी 15 एकर गहू अगदी गुडघ्यापर्यंत आलेला होता आणि त्या अवस्थेमध्ये महाराष्ट्र सरकारने त्यावेळेस त्यांची वीज कट केली। शेतीसाठी वीज नसल्यामुळं अगदी हातातोंडाशी आलेला गहू गेला। त्यातून त्यांना नैराश्य आलं की आपण हे कर्ज कसं फेडणार। आणि साहेबराव करपे आणि त्यांच्या पत्नी मालती करपे ते दोघांनी ठरवलं की आपण स्वतःला संपवायचं। आणि या कुटुंबानं त्या दिवशी त्यांच्या घरी स्वयंपाक बनवला, त्यात भजी बनवली, भज्यामध्ये त्यांनी विष कालवलं आणि त्यांची 4 मुलं आणि दाम्पत्य अशा 6 जणांनी त्या दिवशी सामूहिक आत्महत्या केली। महाराष्ट्र सरकारकडे शेतकऱ्याची महाराष्ट्रातली पहिली आत्महत्या म्हणून त्याची नोंद घेतली गेली। मात्र साहेबराव करपे यांना ना कुठल्या सभागृहात आदरांजली वाहिली ना त्यांचं स्मरण महाराष्ट्राने ठेवलं। या घटनेनंतर शेतकऱ्यांचे प्रश्न सपाट्यावर येतील, त्यांना न्याय मिळेल अशी साहेबराव करपे यांची अपेक्षा होती। मात्र दुर्दैवानं तसं काही झालं नाही। उलट त्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड संख्येने वाढत गेल्या। आजच्या महाराष्ट्राचं चित्र जर बघितलं तर त्या आत्महत्येच्या त्याची बातमी सुद्धा एखाद्या सिंगल कॉलम मध्ये कुठेतरी होते किंवा दखलही घेतली जात नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात हे चित्र दुर्दैवानं वाढलं। आपले जे सत्ताधारी नेते त्यातूनच ते सांगतात की एखाद्या शेतकऱ्यांनी प्रेम प्रकरणात आत्महत्या केली किंवा दारूच्या आहारी जाऊन तिने आत्महत्या केली तरी शेतकरी आत्महत्या म्हणून डोल पिटले जातात आणि अनेक क्लेम्स केले जातात। इतकं बोलण्या एवढा निढवलेपणा आपल्या राज्यकर्त्यात येतो आणि तरी आपण शांतच असतो। किसान पुत्र आंदोलनाचे जनक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार असलेले अंबेजोगाई येथील अमर हबीब काकांनी गेल्या 7-8 वर्षापूर्वी या विषयाची सगळी माहिती आम्हाला दिली आणि त्यांनी ठरवलं की शेतकऱ्यांविषयी संवेदना म्हणून 19 मार्चला दरवर्षी आपण 1 दिवसाचं सामूहिक अन्नत्याग उपोषण सुरू करायचं। हे उपोषण प्रत्येक जण कार्यकर्ते आपापल्या घरी आपापल्या कार्यालयामध्ये बसून करतील, त्यासाठी कोणी एकत्र जमण्याची पण गरज नाही। सरकारकडे आपल्या कसल्या अपेक्षा नाहीत, कसल्या मागण्याही नाहीत, कारण साहेबराव करपेंचा जीव परत येणार नाही, त्यामुळे तशी काही मागणी सरकारकडे करता येणार नाही। फक्त शेतकऱ्यांविषयी संवेदना म्हणून 1 दिवस उपोषण करायचं आणि त्यामध्ये आम्ही सगळेजण चपराच्या टीमसह दरवर्षी सहभागी होतो। अमर हबीब काकांनी शेती प्रश्नावर बरंच मोठं काम केलेलं आहे। या निमित्तानं त्यांच्या 3 प्रमुख मागण्या आहेत: सिलिंगचा कायदा, आवश्यक वस्तू आणि जमीन अधिग्रहण। हे 3 कायदे शेतकऱ्याच्या जीवावर येणार आहेत, त्यामुळे 3 कायदे रद्द करा अशी किसान पुत्र आंदोलनाची मागणी आहे आणि सरकार मात्र त्याचा मुळीच विचार करत नाही। आजही एखादे धर्मा पाटील असतात की त्यांना मंत्रालयाच्या वरच्या मजल्यावरून उडी मारून स्वतःला संपवावं लागतं, जीव द्यावा लागतो, तरी सरकारी आणि प्रशासकीय व्यवस्था मात्र डिम्मच असते। आत्ताचे आपले जे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे, ते स्वतः शेतकरी आहेत। अधूनमधून सातारा जवळच्या त्यांच्या ते गावी जात असतात, शेतीमध्ये ते स्वतः त्यांचं काम करत असतात, त्याच्या बातम्याही वृत्तपत्रातून झळकतात। मात्र शेतकऱ्यांचं जगणं कुणालाही महत्वाचं वाटतंय असं चित्र सध्या तरी दिसत नाही। जो तो आपापल्या कोशामध्ये अडकलेला आहे, त्यातून बाहेर पडत नाही। प्रत्येकाला आपलं आयुष्य महत्वाचं वाटतंय आणि शेतकरी असतील, सैनिक असतील, यांच्याविषयी तर एक काही जणांचा अकारण राग असतो की यांना सगळ्या सोयी सुविधा मिळतात। मात्र आपण याचा विचार करत नाही, शेतकरी जगला तरच आपण आहोत। एकीकडे त्याला बळीराजा म्हणून गोंजरायचं आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या वर्षानुवर्ष आणखीनही तशाच आहेत, आणखीनही त्यांना साधं सन्मानानं जगता येत नाही। धान्य पिकवणारा जो शेतकरी आहे त्याचं पोट भरेल, त्याच्या प्राथमिक गरजा पूर्ण होतील इतकंही त्याला काही मिळत नाही, हे फार दुर्दैवी वास्तव आहे।
शेतीला हमीभाव वगैरे हे तर खूप दूरच आहे. मात्र त्याचे जे कौटुंबिक गरजा असतात, त्यांच्या मुलाचं शिक्षण आहे, मुलींची लग्न आहेत, यासाठी त्याला अजून सावकाराकडे जावं लागतं. सावकारी कर्जाच्या विळख्यात तो अडकतो. कुठल्याही बँका त्याला मदत करत नाहीत. त्याचं निसर्गाकडनं होणारी जे काही नुकसान असेल ते तर होतच, आणि सरकारी ज्या योजना असतात त्याही त्याला आयुष्यातून उठवतात. एकंदरीत सगळीकडून उपेक्षा वाटायला आलेला शेतकरी जगण्याचं रोजचं नवं आव्हान स्वीकारत असतो. सध्या पाण्याची प्रचंड मोठी समस्या आहे, अत्यंत भीषण अवस्था आहे. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही गेलात तर शेतीसाठी पाणी नाही, पिण्यासाठी पाणी नाही, जनावरं मरतायत. जी खूप प्रेमानं म्हणजे लेकरा बाळाचं संगोपन करावं या पद्धतीनं वाढवलेली जी झाडं आहेत ती पाण्याअभावी जळून जात आहेत अक्षरशः, आणि सगळ्यांची हात बंद आहे, काहीच करता येत नाही. म्हणजे गेल्या काही वर्षापूर्वी तर कराडवरनं लातूरला रेल्वेने पाणी न्यावं लागलं, अशी अवस्था आहे. मात्र एकीकडे आपण जलयुक्त शिवार सारख्या योजना म्हणतो, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, हे धरण, सगळे त्याचा गाजाबाजा, जाहिराती, हे सगळं सरकारकडनं सातत्यानं जरी सुरू असलं तरी शेतकऱ्यापर्यंत खूप कमी गोष्टी पोहोचत आहेत. मग आम्ही वर्षात शेतकऱ्यांना कसे 6,000 रुपये दिले याचाच स्वतःचे पाठ थापटून घेणारे राज्यकर्ते शेतकऱ्यांचं हे दुःख मात्र बघून समजून घ्यायला तयार नाहीये. त्यासाठी शरद जोशी सारखा एखादा चांगला नेता पुन्हा होणं ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वच राजकीय पक्ष सातत्यानं राजकारण करतात. अशामुळं आपल्याला भविष्यामध्ये किती मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागणार आहे याची कुणालाही जाणीव नाहीये. शेती करणं म्हणजे अक्षरशः भिकेचं लक्षण अशी अवस्था झालेली आहे. महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला, पण खेड्याकडे खरोखरी आज काय राहिलेलं आहे, खेड्यांची काय अवस्था झालेली आहे याचं आत्मचिंतन करणं फार मोठी गरज आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुली सुद्धा मिळत नाहीत. म्हणजे लग्न करताना आज शहरी भागातही मुलीचे आई वडील आवर्जून विचारतात की तुमची शेती आहे का. मात्र शेती करणाऱ्या मुलगा मात्र त्यांच्या मुलीसाठी नको असतो. अशी सगळी भीषण अवस्था आहे. या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर एक गोष्ट मात्र आपल्याला कायम लक्षात ठेवायला हवी की खाण्यासाठी आपल्याला अन्नधान्यच हवंय. म्हणजे तुम्हाला किती प्रचंड संपत्ती मिळाली, गडगंज पैसा मिळाला तरी तुम्ही पैसे नाही खाऊ शकणार. हिरे, माणिक, मोती, रत्न याच्यावर तुमचं पोट भरणार नाही. जेवणासाठी आपल्याला अन्नधान्यच हवंय, आणि तो पिकवणारा शेतकरी राज्याच असतो हे आपण लक्षात घ्यायला हवं. सध्या सगळं निवडणुकीचं वातावरण आहे. लोकसभेच्या निवडणुका आल्या, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. पैशाचा महापूर येतोय, खूप आश्वासनं दिली जात आहेत, घोषणा केल्या जात आहेत, सगळ्यांचे जाहीरनामे प्रकाशित होत आहेत, शेतकऱ्यांना कायम आमिष दाखवली जातात. मात्र वर्षानुवर्षे तो त्याच अवस्थेमध्ये आहे. त्या दुष्टचक्रातून त्याला अजूनही बाहेर पडता येणार नाही. अमर हबीब यांच्यासारखे असे जे काही बिनबिनते दिवे आहेत ते सातत्यानं याविषयी बोलत असतात, चर्चा करत असतात, सरकार डिम्म व्यवस्थेला हलवण्याचं, जाग करण्याचं काम करत असतात. त्यांच्या प्रयत्नांना आपण सगळ्यांनी मिळून आणखीन बळ दिलं पाहिजे. आजच्या अन्नत्याग उपोषणामध्ये, आंदोलनामध्ये आम्ही सहभागी आहोतच. या सगळ्या उपक्रमाला सुद्धा कर्मकांडाचं रूप येत आहे असंही काही जणांचं म्हणणं आहे. बोलणारे बोलत असतात, मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की या एका दिवसाच्या निमित्तानं तरी शेतकरी बांधवांच्या अडचणी, त्यांच्या समस्या, त्यांचं जगणं याविषयी आपल्याला थोडी जरी कळवळ वाटली, किमान त्यांच्या वेदना आपण समजून घेऊ शकलो तरी ते त्या आंदोलनाचं मोठं यश असणार आहे. साहेबराव करपे यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आणि महाराष्ट्रात सध्या रोज रोज जे साहेबराव करपे तयार होत आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्या थांबाव्यात एवढीच प्रार्थना करतो. धन्यवाद.